नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी कोणत्या चुका करू नये ज्यामुळे आपली आर्थिक परिस्थितीही बिघडते, त्या कोणत्या चुका आहेत तर त्या आपण जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सगळ्यात पहिली चूक म्हणजे महिलांनी घरामध्ये फाटके कपडे घालणे किंवा घाणेरडे राहणे, कारण की महिलांना घरातील लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि घरातील महिला ही शुक्र ग्रहाशी संबंधित राहते। म्हणजे शुक्र ग्रह हा पैशाचा असतो आणि ज्या घरातील शुक्र हा मजबूत असतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो। त्यामुळे घरातील महिलांनी नेहमी स्वच्छ कपडे घालावे, हलके कपडे घालू नये आणि फाटके कपडे चुकूनही घालू नये। दुसरे कारण म्हणजे पूजा करताना महिलांनी डोक्यावर पदर घ्यावे। काही महिला पूजा करताना डोक्यावर पदर घेत नाही आणि मंदिरात गेल्यावर सुद्धा पदर घेत नाही। असे म्हणतात की देवाची पूजा करताना जर आपण डोक्यावर पदर घेतला तर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो। त्यामुळे पितृदोषापासून काही आर्थिक अडचणी येत असेल त्या सुद्धा आपण पूजा करताना डोक्यावर पदर घेतला त्यामुळे त्या दूर होऊ शकतात। त्यामुळे मंदिरात गेल्यावर किंवा घरामध्ये पूजा करताना डोक्यावर पदर हा नेहमी घ्यावा। तिसरे कारण हे आहे की रात्री झोपताना केस मोकळे सोडू नये किंवा मंदिरात जाताना सुद्धाही केस मोकळे सोडू नये। असे केल्यास नकारात्मक शक्ती लवकर प्रभावित होते। त्यामुळे महिलांना अशांती, मानसिक टेन्शन अशा काही संबंधित बिमाऱ्या चालू राहतात। त्यामुळे झोपताना चुकूनही केस मोकळे सोडून झोपू नये। चौथे कारण, घरातील महिलांनी कधीही शेजाऱ्यांना मीठ, तवा, कढई देऊ नये, कारण की मीठ हे लक्ष्मी संबंधित आहे आणि तवा आणि कढई हे राहू संबंधित आहे। जर आपण कोणाला तवा आणि कढई दुसऱ्यांना वापरण्यास दिली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्याचा वास होतो असे आपल्या धार्मिक ग्रंथात आढळून येते। त्यामुळे चुकूनही शेजाऱ्यांना किंवा इतरांना घरातील तवा, कढई वापरण्यास देऊ नये। यानंतरची चूक म्हणजेच महिलांनी आपले सौभाग्याचे अलंकार जसे की जोडवी, सिंदूर आणि मंगळसूत्र हे अलंकार कोणत्याही इतर महिलांना वापरण्यासाठी देऊ नये। असे केल्यास आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होतात। त्यामुळे चुकूनही आपले सौभाग्याचे अलंकार दुसऱ्यासोबत शेअर करू नये। तसेच महिलांनी इतरांचे कपडे पण वापरू नये, कारण की त्या कपड्यामध्ये त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा ही सामावलेली जाते। जर तुमच्याकडे काही ऑप्शनल नसेलच, जो काही कपडा आपण वापरण्यासाठी घेतला तो मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालावा किंवा कडक उन्हामध्ये थोडा वेळ वाळू घालावा। महिलांनी सगळ्यात मोठी चूक ही करू नये की आंघोळ केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये, कारण की तुळस ही पूजनीय आहे। न आंघोळ करता तुळशीला स्पर्श केल्यास दारिद्र्य देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते आणि लक्ष्मी देवी ही नाराज होते। त्यामुळे आंघोळ केल्यावरच तुळशीला स्पर्श करावा। आणि महिलांनी सायंकाळच्या वेळेला चुकूनही डोके धुवू नये। असे केल्यास घरामध्ये धन संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे सायंकाळच्या वेळेला चुकूनही डोके धुवू नये। तसेच महिलांनी रात्री झोपताना आपल्या पायाची आडी मारून झोपू नये। असे केल्यास आपणच आपल्या घरामध्ये दारिद्र्याला प्रवेश देतो असे म्हणतात। आणि महिलांनी रात्री झोपताना चांगले विचार करून झोपावे, की आपण जसा विचार केला तसेच आपल्यासोबत घडत राहते। त्यामुळे वाईट विचार चुकूनही करू नये आणि वाईट विचार जर आपल्या मनामध्ये आले तर एखाद्या मंत्राचा जप करावा, तुमचे वाईट विचार निघून जाईल। यानंतरची चूक म्हणजे महिलांना ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी डोके धुवू नये, त्याच्या आदल्या दिवशी डोके धुवावे। ज्या दिवशी उपवास असला त्या दिवशी डोके धुतल्यास त्या उपवासाचे फळ मिळत नाही। आणि महिलांनी आंघोळ केल्यानंतर आपले कपाळ रिकामे खूप वेळ ठेवू नये, लगेच कुंकू किंवा टिकली लावावी। महिलांनी आंघोळ नाही केली असेल तर देवाला स्पर्श करू नये आणि देवपूजा झाल्यानंतर देवाचे स्नानाचे पाणी हे तुळशीला चुकूनही टाकू नये। असे केल्यास कालसर्पदोष लागतो। आता काही महिला म्हणतील की या सर्व गोष्टी महिलांनीच पाळाव्या का? तर हो, कारण की महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते आणि ज्या घरामध्ये महिलांचा आदर होतो त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते। त्यामुळे या ज्या काही चुका सांगितल्या त्या चुका तुम्ही चुकूनही करू नका। माहिती आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल, तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।